अधिवेशनाची बैठक झाली होती। त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट 1994 सालापासून 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरे करण्यास सुरुवात केली। आदिवासी हा जर शब्द आपण ऐकला तर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतो ते म्हणजे निसर्गाशी जोडलेले माणसं। आदिवासी म्हणजे देशातील मूळ रहिवासी असतात। ते निसर्गाशी संलग्न असतात। ते निसर्गाशी संतुलन राखून जगतात। आदिवासी म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील समतोल राखण्याची जीवनशैली आहे। आदिवासी समाजाने आपल्या देशाला आणि जगाला दिलेले योगदान अमूल्य आहे। आदिवासी समाजाकडे पर्यावरण संरक्षक म्हणून पाहिले जाते। त्याचप्रमाणे औषधी वनस्पतीचे ज्ञान, पारंपरिक उपचार पद्धती यांचा अमूल्य ठेवा ते जतन करत आहे। त्याचप्रमाणे आदिवासी संगीत, डान्स, चित्रकला, हस्तकला यांनी भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे। आदिवासी समाजाने शौर्य आणि त्यागाचे अनेक उदाहरण समोर ठेवलेले आहेत। स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक आदिवासी वीरांनी आपला जीव अर्पण केला आहे। त्याचे उदाहरण म्हणजे भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती। भगवान बिरसा मुंडा यांनी एकदा म्हटले होते, आमचे जंगल, आमचे पाणी, आमची जमीन हेच आमचे जीवन आहे। आदिवासी दिनानिमित्त काय म्हणते, जंगलाचा मी रहिवासी, नातं माझं निसर्गाशी, झाडे वेली पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र। मंजूळ पावरी वाजे, आम्ही आहोत जंगलाचे राजे, आम्ही आहोत जंगलाचे राजे।